मैं शौकत बेग, लोकफन न्यूज़ प्रतिनिधि औरंगाबाद 1। मैं चिकलठाना वर्कशॉप में आया हूँ कुछ कर्मचारी के बारे में मालूमात लेने के लिए और यहाँ पे कैसा काम चल रहा। तो आइए पर्सनल ऑफिसर बोर्डे साहब से बात करते हैं। नमस्कार, माझं नाव रवींद्र बोर्डे। मी इथे वेलफेअर ऑफिसरमधून आहे। या अगोदर मी नागपूर इथे होतो। नागपूर इथे सेंट्रल वर्कशॉप हिंगणा इथे होतो। तिथून मी चिकलठाणा वर्कशॉप इथे 26 एप्रिल 2023ला इथे आलो। आमच्या चिकलठाणा वर्कशॉप येथील कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती 272 आहे। 272 संख्येमध्ये यांत्रिक कर्मचारी, चालक आणि आस्थापना कर्मचारी हे सगळ्यांची मिळून ती संख्या 272 आहे। आमच्या वर्कशॉपमध्ये इथे प्रवाशांसाठी सुखकारक आणि फ्लेक्झिबल जी गाडी असते ती इथे बनवली जाते। त्यासाठी आमचे कर्मचारी गाडी बनवण्यामध्ये, नवीन गाडी बनवण्यामध्ये पारंगत आहेत। आमच्या कर्मचाऱ्यांना इथे 8 तास काम करून जे टार्गेट असतं 1 ते 1.5 गाडीचं ते असतं आणि त्या हिशोबाने आम्हाला 8 घंट्यामध्ये नियोजन करून त्या गाड्या बनवाव्या लागतात। आणि आमच्या आता गाड्यांचा जो रिझल्ट आहे, म्हणजे आम्हाला प्रवाशांकडून जो फीडबॅक येतो आहे तो आमच्या गाड्याबद्दल खूपच छान आहे असा फीडबॅक येतो आहे। आणि त्याबद्दल आमचे सर्व कर्मचारी, यांत्रिक कर्मचारी असो किंवा चिकलठाणा वर्कशॉपचे सर्व कर्मचारी असो, खूप प्राऊड फील करतात की आपल्यामुळे आपण जी गाडी छान बनवतो आहे ती आपल्या प्रवाशांना त्या गाडीपासून खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि लोकांना त्यांच्या प्रवासामध्ये सुखकारक फीलिंग होते। ते आम्हाला पुढची गाडी बनवण्यासाठी आम्हाला फीलिंग चांगलं येते। आप वेलफेयर ऑफिसर होने के नाते कर्मचारी के लिए क्या अच्छी सुविधा हो सकती है, उनके लिए क्या करना चाह रहे आगे और क्या करे आपने? तसं आता आमचे कर्मचारी 8 तास पूर्ण बिझी असतात। त्याच्यामुळे त्यांना काम करताना साहजिकच आहे, एखादं काम आपण करत असतो तर काम करण्यासाठी जी आपली मनशांती किंवा जे आपलं शरीर ते तंदुरुस्त हवं आहे तरच आपण कुठलंही काम चांगल्या तडीस नेऊ शकतो, चांगल्या प्रकारे करू शकतो। तर ॲज अ वेलफेअर ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा मी ॲज अ वेलफेअर ऑफिसर म्हणून सतत कर्मचाऱ्यांशी त्यांच्या स्टेजवर जाऊन त्यांना वेळोवेळी त्यांच्याशी चर्चा करून, म्हणजे त्यांच्यामध्ये काही तणाव आहे का किंवा त्यांना तणावामुळे काम करण्यास काही अडचणी आहेत का या प्रकारची चौकशी करत असतो आणि त्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन करत असतो, समुपदेशन करत असतो। याने होतं असं की कर्मचाऱ्यांचं जर मन आणि शारीरिक तंदुरुस्ती चांगली असेल तर कर्मचारी चांगल्या प्रकारे त्यांच्या कामाला तडीस नेऊ शकतात, चांगल्या प्रकारे काम करू शकतात। आणि हे प्रशासनासाठीही चांगलं आहे, कारण प्रशासनाला काय हवं असतं की आपला कर्मचारी जो आहे तो मेंटली आणि फिजिकली दोन्ही बाबतीमध्ये चांगला असला तर ते प्रशासनाच्या कामासाठी योग्य असतं। त्या अनुषंगाने मी प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेत असतो। त्यांना त्याबाबत साहेबांतर्फे किंवा आमच्यातर्फे मार्गदर्शन केलं जातं। त्या अनुषंगाने आमच्या इथे वेळोवेळी रिटायरमेंटच्या ॲक्टिव्हिटीज ज्या असतात ते ह्या वर्षी रिटायरमेंट आमचं कमी आहे। या वर्षात फक्त 2च कर्मचारी आमचे रिटायर आहेत, जेणे की प्रत्येक वर्षी आमचा रिटायरमेंटचा जो फ्लो आहे तो नियर अबाउट ॲव्हरेज 20-22 आहे। त्या अनुषंगाने यावर्षी आमच्या इथे रिटायरमेंटचं काम कमी असल्यामुळे कर्मचाऱ्यांना तशा रिटायर कर्मचाऱ्यांना आमचे फॅसिलिटी जे आहेत ते एकदम तुरंत आहेत, म्हणजे PF असो, ग्रॅज्युटी असो, त्यांना आम्ही एकदम हे करून टाकतो। थँक्यू, धन्यवाद सर।